नमस्कार, माझे नाव किशोर चेतवाने। मी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवलेली होती। तिच्यातले एक भ्रष्टाचार प्रकरणी माझ्या हाती पुरावे लागले होते। ते श्री बलवंत मस्के साहेब जेव्हा इथं कार्यरत होते त्यांनी त्यावेळी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला होता। त्या भ्रष्टाचाराविरोधी मी आवाज उठवली आणि एका प्रकरणात मला जे पुरावे भेटले ते असं होतं की एकत्रीकरणाच्या नावाखाली त्यानं एका लेआउटमधला विठाळा इथं एक लेआउट आहे आणि त्याचा नंबर आहे पहा, लेआउटचा शीट नंबर आहे 9893। या शीट नंबर लेआउट मधली त्याने जागा, मोकळे रस्ते सगळे मोजून स्वतःच्या सह्यानं, माननीय जिल्हाधिकारीची सही लागते क्षेत्रवाढ करताना, ते स्वतःच्या सह्यानं कारभार करून आणि ते क्षेत्रवाढ करून दिलेला होता। इथं एक भ्रष्टाचार झालेला होता। त्या भ्रष्टाचार विरोधी मी आवाज उठवली आणि त्याची तक्रार मी माननीय एसआर साहेब यवतमाळ यांच्याकडे केली आणि मी त्यांना सांगितलं की यांनी 3 चुका केलेली आहे श्री बलवंत मस्के यांनी भ्रष्टाचार करताना। एक तर मान्य जिल्हाधिकारी यांचे पॉवर असते, क्षेत्रवाढसाठी त्यांची परमिशन लागते, ते न करता त्याने स्वतःच्या पॉवरनं एक क्षेत्रवाढ केला। नंबर 2, रस्ते हे हटवण्यासाठी नगर विकास रचना याचे आपल्याला परमिशन लागतो, ते परमिशन न घेता। तिसरा, पुसदचे नगरपालिका किंवा तहसील कार्यालयातून आपल्याला परमिशन लागते, ती नाही घेतली। चौथं, त्यानं कोणालाही न करता स्वतःच्या पॉवरनं आणि एवढी डेअरिंग करून त्यानं हे काम केलेलं आहे। याचा अर्थ हे आहे की तुमची मुख सहमती याचा मागे आहे का? जर नाही तर तुम्ही याच्यावर कारवाई का न करायली? हे प्रश्न उपस्थित करून मी यवतमाळ जिल्हा अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली, पण त्याच्याकडून कोणती कारवाई न झाल्यामुळे मी ती तक्रार पुन्हा उपसंचालक अमरावती यांच्याकडे दाखल केली। तिथून कोणता रिस्पॉन्स न भेटल्यामुळे ती तक्रार मी पुन्हा जमाबंदी आयुक्त पुन्हा यांच्याकडे तक्रार दाखल केली, पण कोणती कारवाई न झाल्यामुळे या सगळ्या ऑफिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मुख सहमती याला होती असा प्रश्न निर्माण झाला होता। त्यामुळे मला नाइलाजे लोक आयुक्त मांबे जे भ्रष्टाचार विरोधी प्रकरण बघतात त्याच्याकडे तक्रार दाखल केलेली होती आणि तिथं हे प्रकरण सुनवाईसाठी चालू आहे। तर चालू असताना आज दिनांक रोजी आज या प्रकरणाला 4 वर्ष झाले। 4 वर्षापासून कोणती कारवाई न झाल्यामुळे आज स्वतः जे जिल्हा अधीक्षक आहेत सुदाम जाधव साहेब त्यांच्याकडे उपसंचालकचा आज चार्ज आहे, ते स्वतः इथं उपस्थित होते आज आणि मी त्यांना भेटलो। मी म्हटलं, साहेब 4 वर्ष झाले तुम्ही एक भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न का करत आहात? म्हटलं त्याला निलंबन का नाही करत तुम्ही? तर त्याने म्हटलं आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे, आम्ही विभागीय चौकशीची पाठवलेली आहे, प्रस्ताव पाठवलेला आहे आणि लोक आयुक्त यांच्याकडे तक्रार सुरू आहे, आम्ही तिथं बी दिलेली आहे। मी म्हटलं साहेब याचे प्रत्युत्तर तुम्ही मला दिलेले नाही, तुम्ही मला केव्हा देसाल? तर त्याने माहिती नव्हती त्यांना की मला प्रत भेटली की नाही। त्यांना आपल्या विभागामध्ये चौकशी केली त्याबाबत आणि तुम्हाला लवकर आम्ही त्याची प्रत देऊ असं म्हणून टाळमट केलेली आहे। आणि साहेबांना मीडियासमोर बोलावं अशी माझी इच्छा होती, पण त्यांना मीडियासमोर न बोलता टाळमट करून ते साहेब इथून निघून गेले। माझं फक्त एवढं म्हणणं आहे की जर वरिष्ठ अधिकारी गप्प आहात, 4 वर्षापासून तुम्ही कारवाई करत नाही, आज तुम्ही जे कारवाई करत आहात ते बी लोक आयुक्त यांच्या दबावाखाली, तर याचा अर्थ तुम्ही भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला मोकळा रान देत आहात का? तुमची मुख सहमती त्याच्या मागे आहे का? जर नाही तर त्या अधिकाऱ्याला तुम्ही नांदेड दिलेले आहे, त्याच्यावर जर तुम्ही सस्पेंड निलंबनाची कारवाई नाही करणार तर ते तिथं बी तेच काम करणार आहे। तर बलवंत मस्के याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे आणि त्याने एक नाही अनेक प्रकरण आहेत। आता तुम्हाला ते प्रकरण भेटले नाही तुम्ही म्हणता, ते एक प्रश्नवाचक आहे।